जय गुरु. आवाज बरोबर येतोय? मैंने ही अपनी भाव भक्ति को सरल मुड़वा दिया. जय गुरु दादा, आवाज येत आहे ना? सुरू करू का? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं वेशमानंदी वल्लभ श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्ति भगवान हरा सोपानु भगवान ब्रह्मा गुरु साक्षात् ब्रह्म चित्तला यदस्सर्वनाखेय आनंदमतमूल्यमम् श्रीमन्युनिवृत्तनादेशी ख्यातं दैवतमासहि वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. कर्म करावयाची स्वतंत्रता ही जीवाहाती महान सत्ता. कर्म करायची स्वतंत्रता जीवाहाती महान सत्ता आपल्या भाग्याचा किंवा आपल्या दैवाचा विधाता आपणची आहे. सर्व अंतर्यामी परमात्मा श्रीहरी संत सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, संत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, संत चोखोबाराय, राष्ट्रसंत गुरुमावली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि संत मोझरकर महाराज यांच्या चरणी नम्र होतो, लीन होतो. चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ज्याला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव म्हटलेलं आहे. अल्लाह गॉड अर्हत देव अहुर मद्द निर्वाण शिव, परमेश्वराशी ठेवा नाव एक तोची गुरुदेव माझा. सर्व चराचरात वास करणाऱ्या त्या गुरुदेव शक्तीस नमन करतो. आणि आपल्या सर्वांना माहित आहे, मागील वर्षी सुद्धा जेव्हा लाईव्ह संत मोझरकर विचार मंच तर्फे प्रवचन कीर्तन सेवा घेण्यात आली होती, त्यावेळी माझी एक सेवा झाली होती आणि मी म्हटलं होतं की पुन्हा एकदा मला संधी मिळावी. पार्टी करायला बोलतात, जुवा खेळायला, दारू पिण्याला, मांसाहार करायला बोलवलं तरी जाऊ नये. कारण आपल्याला सर्वांना संपूर्ण राज्य वनवास आणि पांचलीला सुद्धा डावार लावले होते. कुठे आपल्याला बोलवलं नाही आणि निमंत्रण नसेल तरी जाऊ नये. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे, भगवान शंकर व पार्वती यांना बोलवलं नव्हतं लग्न समारंभाला, तरी ते गेले आणि बिना निमंत्रणाने गेल्यानंतर त्यांना काय काय सहन करावं लागले. आणि काही ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही तरी जावं. त्याच न्यायाने आपल्याला म्हटलं नाही तुमचं प्रवचन किंवा कीर्तन ठेवत, तरी पण आपण म्हणायचं हो माझं ठेवानं, माझं ठेवानं. हे यासाठी की फक्त तो 1 तास का होईना आपला भगवंताच्या स्मरणात, भगवंताच्या सानिध्यात, संतांच्या कार्यात, संतांनी जे शास्त्र दिलेले आपल्याला त्या ग्रंथातील काही वाचनात आपला तो वेळ जीवनाचा एकदम चांगला होतो. आणि म्हणून कारण भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे, जो मजशी होय अनन्य शरण, त्याचे निवाणी मी जन्म मरण, या लागे शरणागत्य शरण मीच एक. म्हणून भगवंत म्हणतो मला शरण या, परंतु कोणीही भगवंताला शरण जायला तयार नाही. आजच्या आधुनिक युगात खूप कमी लोक राहतात.
आणि संत मोझरकर महाराज बैसकार कुटुंब यांचे मानावे तेवढे उपकार कमी की त्यांनी आम्हाला लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सत्संगाचं महत्व काय आहे आणि सत्संग काय असतो याबद्दल आम्हाला आपुलकीने, जिव्हाळ्याने, अतिशय प्रेमाने त्या सत्संगामध्ये लीन ठेवलं. आणि त्यामुळेच कदाचित आज ही माझी प्रवचन सेवा आहे. म्हणून भगवंताला शरण आपण का जात नाही, त्यासाठी दृष्ट्या सांगितलेल्या आहेत, कारण सांगितलेली आहेत. पहिली आहे काळदृष्टी. काळदृष्टी म्हणजे काय की लोक म्हणतात उचित वेळ काळ आल्यावर मी भगवंताच्या नामस्मरणाला येईल किंवा कथा कीर्तनाला येईल किंवा प्रवचनाला येईल, ती वेळ अजून यायची आहे असं लोक सांगतात. ही आहे काळदृष्टी. आणि आपण खूपच काही म्हटलं तर सांगतात, जगद्गुरु तुकोबारायांचा दावा देतात, तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, प्राप्त घडी आल्या विण, प्राप्त काळ घडी आल्या. त्यामुळे ती आहे काळदृष्टी. दृष्टी आहे भाग्यदृष्टी. काही जण म्हणतात की अहो परमार्थ आमच्या भाग्यातच नाही, तुमच्या भाग्यात आहे. असं म्हणणाऱ्याला तर एवढा राग येतो आपल्याला, कारण त्याला सांगावं लागतं की बाबा प्रपंच हा भाग्यावर आहे, परंतु परमार्थ हा प्रयत्नावर आहे. वंदनीय राष्ट्रसंत गुरुमाऊली म्हणतात, सर्व होते केले असता, सर्व होते धरिता आता, अभ्यास येतो ब्रह्मसत्ता पावती योगी. म्हणजे आपला परमार्थ जो आहे यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि जन्मोजन्मीचं अहो भाग्य लागतं. कारण संत सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. वंदनीय गुरुमाऊली म्हणतात, कई जन्म जरा भरते भरते, तुकड्याने गुरुपद पाय. म्हणून भाग्यदृष्टी सुद्धा मधात येते. आणि त्यानंतर आहे भगवत दृष्टी. काही जणांना वाटतं ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्नामध्ये दृष्टांत केला तसा माझ्या स्वप्नामध्ये देवाने यावं किंवा एका संतांनी स्वतः यावं आणि मला परमार्थात ओढावं, हे सुद्धा घडणे शक्य नाही. आणि एक आहे शरणवलन दृष्टी. काही लोक असे असतात जे म्हणतात हो हो आम्ही उद्या परवा येईल कीर्तनाला, येईल 2-3 दिवसांनी भागवताला, परंतु मुखाने म्हणतात परंतु कधीच येत नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा भगवंत जे आहे त्याला शरण जायला वेळ जमत नाही. आणि भगवंत आपण पाहिलेला आहे का? संतांनी सांगितलं भगवंत कसा प्राप्त करायचा. म्हणून आपल्यावर कोणाचे उपकार आहे? संतांचे उपकार आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कार्य हिंडता राणोवनी, तुझा संताला जाऊनी, संत कृपेने तात्काळ भूता भेटतो गोपाळ. हरी प्राप्तीसी उपाय, धरी संताचे ते पाय. करी मस्तक ठेंगना, लागे संताचे ठरणा. म्हणून ते संत. आणि महाराष्ट्र भूमी इतकी पवित्र भूमी आहे, पावन भूमी आहे, इथे हजारो संत येऊन गेलेले आहेत. आणि आपण ज्यांना गुरुमाऊली मानतो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, काय अधिकार होता हो त्यांचा. तुम क्या सुनाते हो यार मेरे, कान में बजे है बंसरी, रात दिन सुनाता हूं मैं प्यारे कन्हैया ने. अर्थ पहा, माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टी सर्व आत्मरूपाची आहे पोटी, पोट पाठ ही नाही शेवटी, ते तत्व मी. यहां पर जो मैंने मैं बताया, वही सच्चिदानंद कहलाया. तुकड्या कहे मैं का भी मैं हूं, मेरा खेल है मैं जानता हूं. ती गुरुमाऊली, त्या गुरुमाऊलीनी संत मोझरकर महाराजांचं भागवत जे आहे 1962 ला गुरुकुंजामध्ये ठेवून स्वतः संपूर्ण दिवस ऐकलं. काय अधिकार असेल संत मोझरकर महाराजांचा. म्हणून म्हणतात, एक संत जन्मा आला त्याने, कार्याने गावाची व्याप्त झाला, परी का जन सुधारलेला अपुरा पडला व्याप त्याचा. त्याचे कारण एक, डोळे ऐकताना, संदेश ऐकताना डोळे झाक, नमस्कार करायचे कौतुक लागले आम्हाला. संत मोझरकर महाराजांचा उत्सव जो आहे तो बैसकार कुटुंबीय अतिशय आदराने, अतिशय चांगल्या प्रकारे करतात. म्हणून संतन की महिमा न्यारी है, बलिहारी है बलिहारी है, प्रभु से नहीं कर्म की रेखा मिटे, वह संतों ने खुद टारी है. बघा, एक संत मोझरकर महाराज होऊन गेले, त्यांच्यामुळे किती कुटुंबीय जे आहे त्यांचं
अगदी संतत्वाची प्राप्ती होण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे सर्वांमध्ये. प्रत्येक जण आमच्या इथे केंद्रप्रमुख बैसकार सर आहे, विवेक बैसकार आहे, अतिशय शांत. कोणीही नाव काढलं यांचं तर कोणी मला किती शांत आणि संयमी लोक आहेत, किती प्रेमळ लोक आहेत, ही असते खास पूजा. म्हणून त्या संत मोझरकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिलं पुष्प जे आहे ते पहिलं पुष्प वाहण्याचा मला मान दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. आणि म्हणून आज जी ओवी घेतलेली आहे ती वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता अध्यायातील घेतलेली आहे. कर्म करायची स्वतंत्रता ही जीवा ती महान सत्ता, आपल्या भाग्याचा विधाता काय माझ्या भाग्यातच नाही. अरे भाग्याचा विषय नाही, तू कर्म कर. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कर्म करो शुद्धस्य कर्म है. कर्म करो ये इंसान का बाणा आहे. म्हणजे कर्म करायसाठी आपण आलेला आहे. आणि मनुष्य जन्म कशासाठी मिळतो? 3 गोष्टींमुळे आपल्याला हा देह प्राप्त होतो. कोणकोणत्या आहेत त्या? सगळ्यात पहिली आहे कर्म. कारण कर्म, पाप आणि वासना ह्या 3 गोष्टींमुळे देह प्राप्त करावा लागतो आपल्याला. मनुष्य देह जो आहे, मनुष्य जन्म हा आपल्याला त्यामुळे मिळतो. केले कर्म भोगिया आलो, म्हणजे मागच्या जन्मी जे कर्म केले ते कर्म भोगण्याकरता हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. आपण काही पाप केले असतील मागच्या जन्मी, ते पाप भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला हा देह मिळतो. आणि तिसरा आहे वासना. वंदनीय गुरुमाऊली म्हणतात, वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. ह्या 3 गोष्टींमुळे आपल्याला हा मनुष्य देह मिळतो. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला कर्म करावेच लागतात. हे कर्माचे प्रकार आहेत. कर्म कोणकोणते आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. परंतु सर्वात पहिले आपल्याला यावं लागतं की आपण आलो की आपल्या स्वेच्छेने आलो हे आपल्याला ठाऊक नाही. यासाठी 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि तिसरा आहे परेच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्ध म्हणजे जीवाला जन्म घ्यावाच लागतो, इच्छा असो वा नसो. स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे संत जेव्हा म्हटलं तेव्हा जन्म घेऊ शकतात, त्यांच्या मनावर आहे जन्म घेणं. आणि भगवंत जो आहे परेच्छा प्रारब्ध म्हणजे देवाला आपल्याला बोलवावं लागतं तेव्हा कुठे देव येतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, रेल्वे गाडीने प्रवास करत असताना आपल्याला पास राहते एखाद्याला आणि एखादा तिकीट काढून जातो. तिकीट काढणारा म्हणजे जीवधारी. त्याच्यावर जेवढं तिकीट आहे तेवढ्या दूरचा प्रवास त्याला करावा लागतो. तेवढाच प्रवास त्याच्या नशिबात असतो किंवा करावा लागतो, त्याच्या पुढे तो करू शकत नाही. पासधारक म्हणजे संत असतात, ते केव्हाही कुठेही कधीही जाऊ शकतात. आणि एखाद्या रेल्वेच्या स्टेशनचं जंक्शनचं उद्घाटन करायचं असेल तर मंत्र्याला बोलवावं लागतं, तो म्हणजे देव. त्यामुळे आपण स्वेच्छेने, स्वेच्छाकर्म नाही आपलं, अनिच्छा आहे, आपल्याला जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून या न्यायाने जर आपण पाहतो म्हटलं तर कर्माचे खूप प्रकार आहेत. तसं पाहिलं तर आपण कर्म दिवस रात्र करतच असतो, कारण मनुष्याचा कर्म हा बाणा आहे. वंदनीय गुरुमाऊली ते एके ठिकाणी म्हणतात, कर्म म्हणजे कर्तव्य, कार्य. कर्तव्य बिन इस जगत में एक पल भी नहीं जीवन मिले. उठो भगाओ कर्म आलस्य, कोई साथ ना दे भले. मुर्दा वृक्षों की जड़े ही काट कर है फेंकना, जीता रहे कर्तव्य तत्पर, है फूल उस पर झोंकना, है फूल उस पर झोंकना. म्हणून कर्म करावंच लागतात. परंतु कर्म कोणते करतो मग आपण? एक आहे नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे कोणते? जे आपण रोज करतो, रोज करावे लागते. स्नान आहे, संध्या आहे, पूजन आहे, स्वाध्याय आहे, अभ्यास आहे. आपण आपल्या मुलांना जर म्हटलं की आज दिवसभर काय केलं? अभ्यास केला ना, आंघोळ केली, जेवण केलं, अभ्यास केला. अरे तुझं नित्यकर्म आहे, ते करावंच लागते. अभ्यास दशामध्ये आल्यानंतर याने अभ्यास योगू चित्तासी करू बा पांगू.
अगा अपाय पडे मागू पहाड ठाकी. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले आहे अभ्यासाच्या बळावर मनुष्य काय करू शकतो. म्हणून आजकालच्या विद्यार्थी दशेमध्ये सर्वांनी अभ्यास करायलाच पाहिजे. आणि दुसरं आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस आपण जे कर्म करतो ते नैमित्तिक कर्म आहे. जसं की पुण्यतिथी आहे, जयंती आहे, वर्षश्राद्ध आहे, हे जे आहे हे आपण वर्षातून एकदा तरी करतो. हे झालं नैमित्तिक कर्म. काम्य कर्म आहे म्हणजे आपल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून आपण काही कर्म करतो. त्या कर्मामध्ये कोणते कर्म येतात? जशी नोकरी आहे. आपण नोकरी का करतो? नाही नोकरी केली तर आपल्याला पगार मिळत नाही. आपण व्यापार का करतो? कारण व्यापार नाही केला तर आपल्याला पैसे मिळत नाही. शेती का करतो? शेतीतून काही ना काही माल यायला पाहिजे. म्हणजे हे झाले काम्य कर्म. आणि हे काम करत असताना सुद्धा मनुष्याची नीतिमत्ता जर चांगली नसेल तर ते कर्म सुद्धा निषिद्ध आहेत. आपण पाहतो 50,000 रुपये महिना खुर्चीवर बसून घेणारा एखादा बाबू किंवा एखादा ऑफिसर जर रखरखत्या उन्हामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याकडून 500 रुपयाची लाच घेत असेल तर यापेक्षा आपली दुसरी परिस्थिती काय राहील? देशाची नास्था काय राहील? कारण आपल्या सर्वांना माहित आहे या लॉकडाऊन मध्ये सर्व उद्योगधंदे, सर्व कारखाने, सर्व काही बंद होतं. फक्त एकच जगाचा पोशिंदा होता जो अहोरात्र काम करत होता. त्याची नोकरी गेली नाही, त्याचा उद्योगही थांबला नाही. कारण त्याला माहित आहे की मी जगाला अन्न पुरवतो. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ती ग्राम गीता जी आहे ती त्या बळीराजाला अर्पण केलेली आहे. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकाळची लक्ष तुझकडे मिळो. काय महाराजांची आर्तता होती त्यासाठी. आणि ते झाले आपले काम्य कर्म. आणि त्यानंतरचे प्रायश्चित्त कर्म. आपल्याच्याने काही घडले असेल, आपण काही केले असेल, त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण काही काम करतो, कर्म करतो. काही पाप झाले असेल मग ते धुवायला कुठं जातो? गंगेवर. गंगेवर पाप धुवायला जातो आपण. त्या गंगेला मलिन करतो. सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे गंगा ही फक्त शरीर साफ करू शकते, मनातील पाप कधीच साफ करू शकत नाही. आणि त्यानंतर ते निषिद्ध कर्म म्हणजे शास्त्र व संतांनी सांगितलं की हे करू नका ते आपण करणे म्हणजे निषिद्ध कर्म. संत सांगतात की व्यसन करू नये, संत सांगतात मांसाहार करू नये, संत सांगतात जुवा खेळू नये, संत सांगतात वेश्यागमन करू नये, संत सांगतात चोरी करू नये. हे सर्व सांगून सुद्धा, शास्त्राने सांगून सुद्धा आपण ते ऐकत नाही. याला म्हणतात निषिद्ध कर्म. चोरीवरून लक्षात आलं, चोरे खूप हुशार राहतात. आता चोरांचे अनेक प्रकार आहेत. चोर हुशार राहतात म्हणजे काय विशेष नाही त्यांचा. कोण्या घरी जर चोरी करायची असेल तर त्यांना संपूर्ण माहिती पहिले काढावी लागते. त्यांच्या घरी किती रुपये आले असतील, त्यांच्या घरी कोण कोण आहे, किती वाजता ते घरचे झोपतात, गाढ झोप त्यांची कधी असते. चपला चोरांच्या बाबतीत नाही सांगत आहोत मी. चांगली चोरी करणारे 1,00,000-2 लाखाची सोनं घेऊन चोरणाऱ्यांची. चप्पल चोर तर काय प्रवचन कीर्तनात गेली की चोरी करतात. मंदिरात ज्या दिवशी गुरुवारी गजानन महाराज मंदिरात आहे गर्दी तिथे चोरी करतात. संतोषी मातेच्या मंदिरात शुक्रवारी जातील. चप्पल चोर ते वेगळे चोर. परंतु जे चोर असतात ते संपूर्ण माहिती काढतात त्यानंतर चोरी करतात. एका चोराने अशीच माहिती काढली. गावामध्ये घरचा करता जो माणूस आहे त्याने शेती विकून पैसे आणलेले आहे. त्याच्या घरी 2-3 लाख रुपये जमा आहेत आणि तो बाहेर गावी गेलेला आहे काही निमित्ताने, काही कारणाने. त्यांनी पूर्ण माहिती काढली. चोर हुशार असतात. आणि रात्रीला 4-5 जण मिळून जायचं तर याला वाटलं 4-5 जण जर नेले तर आपल्या 2-3 लाखामध्ये वाटण्या पडतात, हिस्से पडतात. म्हणून तो एकटाच गेला. शरीराने अतिशय धष्टपुष्ट नव्हता, सडपातळ बांध्याचा होता. आणि त्यांनी माहिती काढली घरी धनी नाही आहे, एवढंच त्याला माहित. त्या चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि गावामध्ये घुसला. त्या घरामध्ये सुद्धा घुसला.
घरामध्ये गेल्यानंतर त्याला माहित होतं बरोबर आरमारी कुठे असेल अंदाजे, त्या आरमारीमध्ये ठेवली असतील, कुठे ठेवली असतील, शोधाशोध सुरू झाली. पहिले डबे पाहत होता, इकडे पाहत होता. त्यांनी पाहिलं की बाई झोपून आहे घरातली आणि मुलगा, दोघे जण झोपून आहे. आणि तो असं पाहत असताना अचानक घरची मालकीन जी आहे तिला जाग आली आणि तिने वळून पाहिलं, तिला दिसला चोर. ती धावत गेली आणि त्या चोराला पटकन पकडलं आणि धक्का मारून खाली पाडलं आणि त्याच्या अंगावर बसली. मुलाला म्हणे, पिंट्या जा लवकर, दरवाजा उघड आणि लवकर जा, लोकांना बोलवून आण. तो निघाला, पुन्हा वापस आला. काय झालं म्हणे, आई माझी चप्पल दिसत नाही म्हणे, चप्पल घालून जातो म्हणे, बाहेर खूप कचाटा आहे म्हणे, काटे गिटे आहे. तो चोर म्हणे, बाबा तू लोकांना बोलव की नको बोलू, तुझी आई चप्पल सापडो की नाही सापडो, माझी चप्पल घालून जा आणि वाटल्यास पण लवकर बोलून आण, कारण या वजनाने मी मरून जाईल. कारण त्या बाईचं वजन होतं 100 ते 125 किलो. म्हणून संतांनी किंवा ग्रंथांनी सांगितलेलं आहे चोरी करू नका. जे सांगितलेले निषिद्ध कर्म हे कर्म आहे आणि ते करायला नकोच, आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु मनुष्य जो आहे तो इंद्रियाच्या आहारी गेलेला आहे आणि इंद्रियाच्या आहारी गेल्यामुळे इंद्रिय जसे जसे त्याला सांगतात तसं तसं तो करतो आणि मनाने त्या इंद्रियावर ताबा केलेला आहे आणि आत्म्यावर सुद्धा मनाचा ताबा आहे. म्हणून वंदनीय गुरुमाऊलीने आपल्याला सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना ह्या दोन इतक्या महत्वाच्या आणलेल्या आहेत ते मनुष्य जीवनाचं सहज सार्थ होऊ शकतं. आणि त्यामुळे काळानुरूप कर्माचे जे आहे 3 प्रकार पडलेले आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे, जास्त खोलात जाणार नाही मी. एक संचित, दुसरं क्रियमान आणि तिसरं प्रारब्ध. संचित म्हणजे आपण मागच्या जन्मीचं जे कार्य केलेले आहे, कर्म केलेले आहे, त्या कर्माचा जो पसारा आहे तो या सुद्धा जन्मी आपल्या सोबत संचित आपल्या ठेवा जमा असतो. क्रियमान म्हणजे आपण जे करत आहोत आता कर्म, त्याच्यातून काही कर्म जे शिल्लक राहतात आणि हे सर्व जमा होतात, ते सुद्धा प्रारब्ध. म्हणजे 3 कर्माचे प्रकार आहेत. एक आहे संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. कर्म भोगल्याशिवाय जीवाला सुटका नाही आहे. उदाहरण देऊ का? उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या बँकेमध्ये आपण पैसे टाकतो, ते झाले आपले संचित. आणि मग आपण काही त्यातील पैसे घेतो, ते काढतो आणि आपलं जे कार्य आहे, काही काम असतात घरातले इकडले तिकडले, ते काम करतो आणि त्यातही काटकसर करून काही पैसा शिल्लक ठेवतो. तो आपल्याजवळचा शिल्लक पैसा आणि बँकेतला पैसा हे दोन्ही पैसे आपल्याजवळ राहणे याला म्हणतात प्रारब्ध. म्हणजे मागील जन्माचे काही कर्म करताना उरलेले आणि या जन्मी घेतलेल्या कार्य करत असताना जे कर्म हे सर्व प्रारब्धामध्ये राहतात. आणि म्हणून संचित, क्रियमान आणि प्रारब्ध हे 3 कर्माचे प्रकार आहेत आणि हे आपल्याला भोगल्याशिवाय सुटका नाही. कारण आपल्या सर्वांना माहित आहे, राजा राम असो, रावण असो, दशरथ असो, राजा दशरथ असो, सर्वांना कर्माचे भोग भोगावेच लागले. आपण पाहतो संत ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा हातामध्ये पीठ जे आहे थोडस, ते सुद्धा लोक हे झिडकारायचे आणि पायाने सोरगळायचे, खायला मिळालं नाही पाहिजे म्हणून. विश्व मोलाचा दास तुकड्या एका एका भाकरीच्या कुटक्यासाठी तासनतास दरवाजावर भजन म्हणायचा, तरी सुद्धा भाकर मिळत नव्हती की कांदा मिळत नव्हता. हे जन्मोजन्मी जिथे आपले संचित आहे, हे साचा झालेला आहे, संचय झालेला आहे. यासाठी सांगतो की आपल्याला माहित आहे, राम अवतारामध्ये वालीचा वध केला होता रामाने. सुग्रीवाचा भाऊ वाली याचा वध केला होता आणि कृष्ण रूपामध्ये जेव्हा राम होते तेव्हा तोच वाली व्याध बनून आला आणि सरते शेवटी कृष्णाला जो बाण लागला तो व्याधाने मारला म्हणतात. ते मागच्या जन्मीच होत. एवढं आहे, एवढं सगळं संत ग्रंथ आपल्याला सांगतात, तरी परंतु मनुष्य हा सुधरायचा विषयच घेत नाही. त्याला वाटते काय फरक पडते. जगद्गुरु तुकोबारायांनी तर खूप शिवे दिलेले आहेत अशा लोकांना, किंवा एवढं सांगून सुद्धा संतांचे बोल आपल्याला कळत नाही. मग कर्म करणं कशाला म्हणतात?
आज आपला विषय जो आहे तो निष्काम कर्म आहे. हे सर्व कर्माचे प्रकार नित्य नैमित्तिक हे सर्व झालं, संचित प्रारब्ध क्रियमान हे सर्व झालं. मग कर्म करायचे कसे? कर्म करावे सांगू हा निरोप माझा म्हणतात. आणि वंदनीय महाराजांनी जे कर्म सांगितले, कर्म करायची स्वतंत्रता, जीवाती महान सत्ता, आपल्या दैवाचा किंवा आपल्या भाग्याचा विधाता आपणच आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा ते कर्म कोणते आहे? निष्काम कर्म आहे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू वडे. अरे वंदनीय महाराजांची भजन जी आहे, त्या भजनामधून साधं भजन वाटते, परंतु अर्थ इतका गहन असतो. एक भजन माझ्या आईला खूप आवडते. माझी आई बसूनच राहते, कीर्तन असो प्रवचन असो, तिला वाटते बा काय म्हणते काय नाही पूर्ग पहा. तिला खूप आवडते एक भजन, अतिशय सुंदर भजन आहे, पण त्याचा इतका अर्थ गहन आहे, कळणाऱ्याला कळतो. त्या भजनामध्ये वंदनीय महाराज म्हणतात, सच काम किया जग में जिसने, उसने हरि नाम लिया ना लिया. आता पहा, नामस्मरणासाठी तर सारखं तर पुण्य नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन. वंदनीय महाराजही म्हणतात, ऐसा है नाम तेरा. सगळं मान्य आहे, परंतु वंदनीय महाराज एके ठिकाणी सांगतात, सच काम किया जग में. सच काम म्हणजे निष्काम कर्म. म्हणून कर्म करायची स्वतंत्रता जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा त्यांना हे अपेक्षित आहे की सच काम. आता सच काम म्हणजे काय? सत्य काम म्हणजे काय? किती सोपं आहे. वंदनीय महाराजांनी ते भजन सुद्धा लिहिलेले आहे. सरकारी अफसर होकर भी सेवा करना नहीं सीखा, गरीबों से तू खाता है पैसा, देश की इज्जत खोता. म्हणजे काम करत असताना तुम्ही कसं सत्यताच्या याच्यावर आधारित म्हणजे करायला पाहिजे, ते आहे निष्काम कर्म. म्हणून सच काम किया जग में जिसने. पुढे काय म्हणतात, अपने मन को जो किया बस में, वह चारों धाम गया न गया. सुंदर भजन आहे. या दोन ओळी जर आपण जीवनामध्ये करू शकलो तर 100% जीवन आपलं धन्य होऊ शकते. परंतु वंदनीय महाराजांना माहित आहे असं शक्य नाही. एका जन्मात होऊ शकते का? मनावर ताबा. अरे बापरे, वही गाझी है बडा जिसने मन का फिर मारा म्हणतात. मनावर ताबा करणं इतकं सोपं नाही आहे. भल्या भल्यांना जमत नाही, फक्त संतांना जमतात. आपण मनाचे गुलाम आहोत, संतांनी मनाला गुलाम बनवला आहे. म्हणून ते आहे निष्काम कर्म. आणि म्हणून कर्म, विकर्म, अकर्म आणि कर्मसन्यास असे 4 प्रकार त्यामध्ये पडतात. तर त्यामधून आपल्याला अकर्म दशा प्राप्त झाली पाहिजे. अकर्म दशा म्हणजे काय? तर शास्त्राने संतांनी जे सांगितले ते अकर्म दशा आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा स्वाद या दोन्ही नाव बंधू कर्माचा आखी. आपण जो कर्म करतो आहे याचा आपल्याला अभिमान नसला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, मी दिवसभर काम करतो, कुटुंबाचं पालन करतो, तुम्ही काय करता, मीच हे कमावलं, मीच ते कमावलं, मी हे करतो, मी ते करतो. अरे रे रे रे, संपला विषय. म्हणून संत महात्मे काय म्हणतात, हे कोणाचं आहे? हे पांडुरंगाचं आहे. ही शेती कोणाची आहे? पांडुरंगाची आहे. ह्या संसार मुलबाळ कोणाची आहे? पांडुरंगाची आहे. हे बंगला कोणाचा आहे? घर कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे. मग संतांना विचारता, अहो सगळं त्या पांडुरंगाचं आहे, तुमचं आहे तरी काय? तेव्हा त्यांच्या मुखातून उत्तर येते, अहो पांडुरंग माझा आहे. आणि आपलं इथंच चुकते. मोठी बिल्डिंग बांधतील, परंतु देवाचं घर जे आहे ना, एवढंच राहील एखाद्या कोपऱ्यात. आणि कर्म करत असताना अकर्म दशा ज्याला म्हणतो आपण, ती प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला कर्माचा अहंकार नको आणि त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. अहंकार नसला पाहिजे आपल्याला कर्माचा, आणि कर्मफलाचा आस्वाद सुद्धा आपल्याला बंधनकारक असतो. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कर्माचं फळ मिळो न मिळो कर्म करत राहिलं पाहिजे. परंतु फळाची अपेक्षा नव्हता कर्म कस काय करणार आहे मनुष्य. म्हणून त्यासाठी संत सांगतात
की तुमच्या समोर संसारामध्ये काही जण सांगतात की कर्म काय करावं, काय काम करावं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी त्या पुढे सांगितलेलं आहे 6 शास्त्री निवडी, रिकामा अर्धघटी राहू नको. वंदनीय महाराज म्हणतात बसलास कशाला आळशी बनाला, चाल पुढं देशाचं काम करायला. म्हणून कर्म करायची, परंतु कर्म कशी करायची, सांगू म्हणजे चांगली. सत्कर्म कशाला म्हणतात, निष्काम कर्म कशाला म्हणतात. सावित्रीबाई फुलेंनी केलेलं कर्म कसं कर्म होतं, मी प्लेगच्या मध्ये लोकांना मदत केली, मी अन्नछत्र उभारलं, मी शाळा चालवली, मी शेणमाती खाल्ली. जीवनात कधीच आलं नाही मुखामधून. हो, त्यांचं लुगडं जे आहे ते शेणानी दगडानी लोकांच्या मारल्याने ओलं व्हायचं, तेच घालायचं, रात्रीच्या झोपायच्या. एक दिवस त्यांना असं करता करता निमोनियासारखा ताप सुरू झाला होता. तेव्हा ज्योतिबा फुलेंनी त्यांना विचारलं होतं की सावित्री, तुला ताप येतो कशाने जाईल. तेव्हा त्यांच्या मुखातून सहज निघालं होतं, मला नवीन लुगडा आणा, माझा ताप जाते. असं नाही सांगितलं, मी रोज शिकवायला जाते, तुमच्यामुळं मला रोज मारते लोक, शेण मारतात. ते तर सांगायचं शेण मारलं तरी फुलं व्हायची. निष्काम कर्म कसे करतात. राजमाता जिजाऊबाईंनी निष्काम कर्म केलं म्हणून स्वराज्य घडलं. जे संत असतात, जे मोठमोठाले महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचं कर्म म्हणजे निष्काम कर्म आहे. तो आहे निष्काम कर्माचा योग. आणि का, त्यांचं ते कर्म सेवामय असतं, आपलं सेवामय कर्म नसतं. कधीच आपण म्हणणार नाही, नोकरीला गेलो तर आपण असं म्हणणार नाही मी सेवा करायला चाललो, नोकरीला चाललो, पोराला शिकवा लागते. अरे ती सेवामय कर्म जेव्हा आपलं होईल ती सेवा सांगितलेली आहे. आणि म्हणून वंदनीय महाराज म्हणतात जगी जेवढे पूज्य पुरुष झाले, सर्व त्यामध्ये संत महात्मे आले, महापुरुष आले, ज्यांचं आपण नामस्मरण घेतो, नेहमी जयंती पुण्यतिथी करतो, ते सर्वजण त्यामध्ये आले. जगी जेवढे पूज्य पुरुष झाले ते सर्व सेवेनेची गौरव पावले. त्यांनी सेवा केली, कर्मच केले ना, परंतु सेवामय कर्म केले. आणि ते सेवामय कर्म जे आहे ते सत्कर्म म्हणतात, निष्काम कर्म म्हणतात. म्हणून सत्ग्रंथ से सत आचार से सत्संग से कर शुद्ध मन, कर स्थिर प्रभु के स्मरण में सुविचार को सुविवेक से करके दमन. जब निर्विषय दिल हो गया अधिकार है अध्यात्म में, टुकड्या कहे गुरु की कृपा से लव लगे शुद्धात्म में. यामुळे सद्ग्रंथ जे आहे, सत्संग जे आहे, ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि संतांनी तेच सांगितलेलं आहे. संत नाही तर त्यांचे ग्रंथ आहेत ना, आणि ग्रंथ काय करतात, जीवनाचा मार्ग शिकवितात. आणि संतांचे ग्रंथांचे ऐकल्यानं आपलं कार्य हे सेवामय होऊ शकते. एकही सर्वसाधारण मनुष्य जे राहतात त्यातील एकही असं म्हणत नाही की मी सेवा केली. बघा ना, कोणीतरी म्हणतं का, मुलांना सांगितलं काय करतील, तुम्हाला पोचलं मी, सेवा केली नाही म्हणणार. म्हणजे आपल्यात अहंकार येतो, आणि हा अहंकार नसते. वंदनीय गुरु माऊली, जय गुरु. प्रार्थना करता करायचा काहीतरी काय होतं त्यांच्यामध्ये. बाबा आमटेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बाबा आमटेंचे सेवामय कार्य किती होतं. कुष्ठरोग्यांची सेवा करायची ठीक आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आहे की त्यांच्या तिथे आंधळे मुलं होते ना, त्या आंधळे मुलांना एक दिवस बाबा आमटे फुलांची बाग पाहायला घेऊन गेले. आणि तिथे गुलाबाची झाडं होते, गुलाबाची बाग होती ती. आणि त्यांनी सांगितले गुलाबाचे रंग असे असे असतात, गुलाबाचं फुल असं असतं, गुलाबाचं खूप आवडतं फुल सर्वांना. त्या आंधळ्या मुलांना तो मोह आवरला नाही, आणि ते म्हणाले कुठे आहे बाबा, इथेच आहे का आजूबाजूला. हो तुमच्या बाजूलाच आहे, परंतु तुम्ही इकडे जाऊ नका असं म्हणेपर्यंत त्यातील एक दोघ जण धावत उजवीकडे गेले आणि त्यांनी हाताने धरण्याचा प्रयत्न केला गुलाबाला. लगेच गुलाबाचे काटे जे आहे ते त्यांच्या हाताला रुतले, त्यांच्या हाताला रुतले, रक्त व्हायला लागलं आणि बाबा आमट्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्यांनी ठरवलं की या मुलांना कसं काय गुलाबाला हाताळता येईल. म्हणून त्यांनी संशोधन करून बिना काट्याच्या गुलाबाची एक बाग लावली.
कर्म कोणतं? सेवामय कर्म, जे ईश्वराला मान्य आहे, जे संतांना अपेक्षित आहे. त्यांनी बिनकाट्याचा गुलाब, त्याची बाग लावली आणि सगळ्या पुन्हा त्या अंध मुलांना काही वर्षांनी घेऊन गेले आणि सांगितले की मनसोक्त आता या बागेमध्ये कोणत्याही गुलाबाच्या फुलाला हात लावून पहा, तुम्हाला गुलाबाच्या फुलाला स्पर्श करता येईल, कारण ते काटे रुतणार नाही. ह्या सेवा सांगितलेल्या आहे. संतांनी सांगितले सेवामय कर्म करा, म्हणजे निष्काम कर्म होते. आपल्यामध्ये अहंकार आणि कर्तृत्वाचा आस्वाद, ह्या दोन जर गोष्टी आपण सोडल्या तर आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते सेवामय कर्म होते. म्हणून सेवेद्वारे प्राप्ती होऊ शकते आपल्याला, प्रभू भीमाची असो संतांची असो. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे. वंदनीय गुरुमावली म्हणतात, निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे प्रभु नाम पर, प्रभु तत्व पाने के लिए, हो ब्रह्म विद्या का उदय, यह जीत राणे के लिए. वेद त्रिकांडात्मक आहे आणि ते त्रिकांड जे आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान, हे या 3 ओळींमध्ये प्रार्थनेमध्ये वंदनीय महाराजांनी सांगितलेलं आहे. किती कमाल आहे. निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, म्हणजे कर्मकांड. गाते रहे प्रभु नाम पर, प्रभु तत्व पाने के लिए उपासना कांड. हो ब्रह्म विद्या का उदय, यह जीत राणे के लिए ज्ञान कांड. आणि म्हणून हे जे कर्म आहे सत्कर्म, ज्याला आपण निष्काम कर्म म्हणतो, हे वंदनीय महाराजांना इथे अपेक्षित आहे. निर्भय रहे हम कर्म में. आणि कर्म करत असताना पुढे महाराज म्हणतात, पर्दा खुला कर स्नेह का, म्हणजे हा पडदा कशाचा आहे? हा पडदा आहे मित्र, सुपुत्र, जन, धन, पत्नी. हा जो आपल्या डोळ्यासमोर पडदा असतो, हा पडदा फक्त बाजूला सरायचा आहे आणि प्रभू प्रेमाने अंतरलेलं मन जे आहे हे त्याच्या चरणी समर्पित करायचं आहे. वजह मालूम हुई तुझसे न मिलने की, भगवान मैं खुद पर्दा बन बैठा मुझे मालूम न था, एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण मी जो आहे हा मीपणा जेव्हा घालेल तेव्हा आपलं कर्म निष्काम कर्म होईल. जब मैं था तब हरि नाही, हरि है तब मैं नाही, प्रेम गली अति सांकरी, जामे दोन समाई कबीरा, जामे दोन समाई. कर्म करताना आत्ताच सांगितलं मी की मीपणा जो आहे, अहंकार जो आहे, हा फक्त बाजूला सारला पाहिजे. आणि असं म्हणतात की प्रभूच्या प्रेमाचा रस्ता जो आहे तो अतिशय अरुंद आहे. त्या ठिकाणी एकतर मी, हा मी जो आहे आपल्याला काढून टाकावा लागतो आणि मग जावं लागतं, तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणून कर्मे करावी सांगू, म्हणजे हे सत्कर्म जे आहे हे आपण तसं करायला पाहिजे. आणि म्हणून वंदनीय महाराज जे म्हणतात ना की आपलं कर्म करत असताना आपलं सर्व लक्ष जे आहे प्रपंचात, संसारात, धन जन याच्यामध्येच राहतात. आणि म्हणून नाना खेळण्यामध्ये गुंतलेल्या बाळाला आई पाहते पण त्याला जवळ घेते का? घेत नाही. परंतु आई आई करून त्याने जर तिचा टाहो फोडला तर ती अलगद त्याला जवळ घेते. तसं आहे, आपण या पडद्यामध्ये रंगवून गेलेला आहोत. दुनिया रंगमंच है, हम उसके क्या है कठपुतले है, प्रभू के हात में डोर आहे, हे सांगायच्या गोष्टी आहे. परंतु आपलं प्रभूकडे चित्त असलं पाहिजे, लक्ष तिकडे असलं पाहिजे, कर्म इकडे पाहिजे. आणि कोणतंही कर्म हे संतांना आणि परमेश्वराला अभिप्रेत असून मी करत आहो, हा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हा आपल्या हातून सत्कर्म, ज्याला निष्काम कर्म म्हणतो आपण, हेच कर्म होईल. परंतु परमेश्वर असो की संत असो यांना अनुसरून अभिप्रेत कर्म जर आपण करत असू रोज, तर ते होईल निष्काम कर्म. आणि हा कर्मयोग आपल्याला साधायचा आहे. आणि कर्म करण्यासाठीच आपल्याला हा देह मिळालेला आहे. माहिती आहे ना आपल्या सर्वांना, लोखंड जे राहतं ते काम करता करता झिजलं तरी चालेल, परंतु जंगून त्याचं जर नष्ट होत असेल तर काय उपयोग आहे? त्यामुळे देह मिळालेला कर्म करायसाठी, कार्य करायसाठी, आणि आपण ते केलेच पाहिजे. आणि समजा एखादा धनगर आहे, त्याच्या मेंढीच्या गळ्यात सुवर्ण पाषाण एखादा बांधून असेल, परंतु त्याला ते माहित नाही, तो दगड समजत असेल, तर काय? ज्या दिवशी त्याला कळेल की त्या धनगराला कळेल मेंढीच्या गळ्यात बांधलेला जो दगड आहे
तो दगड नसून सोनं आहे, तो बसल्या जागी धनवान होईल ना. तसंच आपलं आहे. आपलं लक्ष जे आहे हे विचलित होतं कर्म करत असताना, आणि कर्म करत असताना आपल्याला त्याचा अहंकार होतो. त्यामुळे हे कर्म जे आहे निषिद्ध कर्म मानलं जातं. ज्यावेळेस तुमच्याकडून निष्काम कर्म घडेल, दनी महाराजांना अभिप्रेत असलेले सच काम किया जगमे जिसने, असं कर्म आपण पाहतो की आपण प्रत्येक कार्य कर्म जे आहे हे ईश्वरात संतांना धरून अपेक्षित आहे तसं कर्म करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. कर्म चांगलं केलं पाहिजे, त्याला आपण सत्कर्म असं नाव दिलेलं आहे. आणि सर्व सोडूनही द्यावे. आता कर्म काही जण म्हणतात कशाला बा. आता जगद्गुरु तुकोबारांकडे एक जण गेला होता आणि त्यांनी सांगितलं की मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. सांगा जगद्गुरु तुकोबाराय मी काय करू, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाल किती सोपं आहे, सर्व सोडूनही द्यावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे, एका सत्वंगरात तुकामाने भेटी देत. सर्व सोडून दे, नामस्मरण घे. तो म्हणे कसं काय हो म्हणे, सर्व जर सोडलं नुसतं नामस्मरण घेतलं तरी माझं मन जे आहे ते तर भ्रमातच राहील म्हणे. संसार आहे, पती पत्नी आहे, हे आहे ती आहे, आज शेतात गेलो नाही, काही नाही, मग परमेश्वराची प्राप्ती कशी होईल म्हणे मला. दुसरा काय उपाय सांगा म्हणे. संत मोझरकर महाराजांच्या अष्टश्लोकी भागवतामध्ये आहे हे सर्व लिहून. एकनाथी भागवतामध्ये सर्व काही लिहून आहे आणि तेच मी सांगत आहोत तुम्हाला. तर तो म्हणाला दुसरा काही उपाय सांगा महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले संसाराच्या व्यसने, संसाराची अंगे अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने मुक्त झालो. म्हणाले अरे कीर्तन कर, भजन कर, स्मिरण कर. तो म्हणाला असं जर केलं, नुसतं कीर्तनच करत राहिलो आणि काही कमाई नाही केली, काही कामधंदा नाही केला, पत्नी जेव तरी घालेल का म्हणे. पत्नी जेव तरी घालेल का याचा अर्थ आता या लॉकडाऊन मध्ये तर एवढं झालं, कितीतरी घरामध्ये बायांनी नवऱ्यांना स्वयंपाक करायला लावला. म्हणजे ते शिकून घेतलं, खूप हुशार राहतात. हो, स्त्री पुरुषी दोन चाके म्हणतात ना, वंदनीय महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे. महिलोन्नती अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, उत्तम पुरुषासे उत्तम नारी तरी ते आता संसार स्वर्गापरी, पुरुषाहुनी काकन भरी, महिला वरीच राहत असे. हुशार असतात. काय हो तुम्हाला जमते तरी का, पहा ना आता वेळात करून पहा ना. हे लोकांनी सगळ्या नवऱ्याने व्हिडिओ टाकले, कोणी काय टाकले कोरोना काळामध्ये. तर तो म्हणाला की आपण जे कर्म करतो, हे कर्म करत असताना हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे एकही संत असे नाही जगामध्ये होऊन गेले की त्यांनी चांगला मार्ग सांगितला नाही. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने मुक्त झालो, तेव्हा तुम्हाला नाही ना तसं कसं होईल, मग बायको जेव कशी घालाल. बरं ठीक आहे म्हणे, मग तिसरा उपाय सांगा म्हणे, असा एखादा उपाय सांगा म्हणे की जेणेकरून हेही झालं पाहिजे हेही झालं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले अरे बाबा किती साधी गोष्ट आहे. काय म्हणे महाराज, तुम्ही सांगा मी काय करू. जीही देव धरला म्हणी, दिले संसाराला पाणी. म्हणजे काय म्हणे महाराज, अरे तुझ्या हृदयामध्ये, चिंतनामध्ये नेहमी तुझ्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव आलं पाहिजे. आणि तुझे हात जे आहे, दिले संसाराला पाणी, तुझे पाणी म्हणजे कर, आपले हात, हे हात जे आहे संसाराला म्हणजे काम करायला, कर्म करायला देऊन दे. त्यामुळे काय होईल, मुखामध्ये नाम असल्यामुळे परमेश्वर चुकणार नाही आणि हाताने काम करत असल्यामुळे तर संसार होईल. आणि आपल्या सर्वांना माहित आहे संतांनी हेच सांगितलेलं आहे. एकही संतांनी असं नाही सांगितलं की संसार करू नका, उलट असं सांगितलेलं आहे की संसार तुमचा स्वर्गाप्रमाणे झाला पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे, हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार. स्वर्ग म्हटलं म्हणून ऐकलं, लक्षात आलं. स्वर्ग वर वगैरे काही नाही आहे. कारण कबीरदास महाराज म्हणतात, वाहन दो जब बहिस्त मुक्कामा, यहीं पे राम यहीं पे रहिमाना. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अगा स्वप्ने निधान फावे, चेलिया परी हर पे आघवे,
तैसे स्वर्ग सुख समजावे वेदज्ञांचे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात तुम्ही असे कर्म करा की इथे स्वर्ग जो आहे हा तुमचा संसार झाला पाहिजे. एका खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये बाई नवऱ्याला म्हणाली, का म्हणे मेल्यावर लोक स्वर्गामध्ये जातात. माणूस म्हणे मग स्वर्गात जाणार आहे म्हणे. मी मेल्यावर स्वर्गातच जाईन म्हणे. हो म्हणे, तुम्ही जर स्वर्गामध्ये गेले तर वर काय आहे म्हणे. तुला काय माहित आहे म्हणे भैताडे. वर गेल्यावर उर्वशी, मेनका, रंभा याचा डान्स राहते म्हणे मस्त स्वर्गात, आणि आम्ही तिथे मस्त बसून राहील म्हणे. ती म्हणे हो का हो म्हणे, तुम्ही मेले तर स्वर्गात गेला असन, समजा मी मेलीन वर गेली तर काय होईल म्हणे, मला काय दिसन म्हणे. तू म्हणे तुला माकडं भेटव नाही, माकडं वर. ती बाई बिचारी शांत राहिली, तिथून निघून गेली. जाता जाता एवढंच म्हणाली, काय माय म्हणे आमचं नशीब, बरं बी माकडं आणि इथे बी माकडच. स्वर्गामध्ये काय आहे ते आपल्याला माहित नाही, परंतु आपला संसार स्वर्गमय आपण करू शकतो आणि त्यासाठी आपण निष्काम कर्म केले पाहिजे. म्हणून मोझरकर महाराजांच्या त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये एक गोष्ट सांगितली, अतिशय छान गोष्ट आहे, मला खूप आवडली. एके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अगा सुपणी निधान फाय चेलिया परी हार पे आग. तैसे स्वर्ग समजावे वेदज्ञांचे. म्हणजे वेदांनी जो स्वर्ग सांगितलेला आहे तो स्वर्ग आपल्याला काही करायचं नाही. सर्व संतांनी स्वर्ग कुठे सांगितलेला आपल्या इथे, आणि म्हणून संसार करायला सांगितलेला आहे आणि संसारामध्ये स्वर्ग निर्माण करायला सांगितलेला आहे. पैसे सुद्धा कमवायला सांगितलेले आहे. कोणतेतरी संत असे का ज्यांनी सांगितले की पैसे कमवू नका, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. कसा पैसा कमवायचा, पैसा नियमांनी मिळविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो जीवाला जीवना माझी. असा पैसा कमवायचा, नियमाने कमवायचा, प्रामाणिकपणे कमवायचा. त्या पैशामधून आपल्याला सुख समाधान प्राप्त होऊ शकते. नाहीतरी पैसा जहर, शांतीनं लाभू दे क्षणभर, मानवास बनितो वानर, चंचल चित्त करून या. खूपच पैसा कमवाला इकडून तिकडून. आपल्या देशामध्ये सर्वात मोठे जे आहे तो पैसा कशामध्ये कमवतात आपल्या सर्वांना माहित आहे. नेते असो, सरकारी अधिकारी असो, चांगले चांगले लोक जे आहे हे फक्त भ्रष्टाचार करतात. आणि हे भ्रष्टाचार जे आहे हा समूळ नष्ट झाला पाहिजे. यासाठी संतांचे विचार घरोघरी गेले पाहिजे, तेव्हाच या देशामधून भ्रष्टाचार निर्मूलन होईल. कारण जो संत सानिध्यात सत्संगात असणारा व्यक्ती आहे तो कधीच भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचार करताना त्याला 1000 वेळा विचारेल की नको, मला समजता की सत्संगात जाणारा माणूस आहे बा, भ्रष्टाचार केला तर उद्या माझं नाव काय होईल. आणि म्हणून सत्संग, सद्ग्रंथ यांच्या चिंतनात असणारा मनुष्य कधी भ्रष्टाचार करणार नाही. आणि खरी ग्रामगीतेची गरज आज सर्व नेत्यांना आहे. काय नाही हो या ग्रामगीतेमध्ये, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्यामुळे हा एकनाथी भागवत जी प्रवचने आहे यामध्ये मोझरकर बुवांनी अतिशय सुंदर सांगितलेले आहे. कारण आपल्याला जन्म घेतल्यानंतर कर्म करावेच लागतात, आणि निष्काम कर्म कशाला म्हणतात किंवा सत्कर्म कशाला म्हणतात याचं ज्वलंत उदाहरण दिलेलं आहे की मनुष्याने देह घेतला, देह आपल्याला मिळाला तर कर्म करावेच लागतात. आणि हे कर्म जे आहे हे करत असताना या कर्माचा भोग भोगावाच लागतो आपल्याला. आणि नथुबा मोझरकरांनी एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेले आहे यामध्ये की आपल्याला 2 झोरे भरायचे आहे. मनुष्य जन्मावत आल्यानंतर आपल्याला 2 झोरे भरायचे आहे. एक झोरा, त्या झोऱ्यामध्ये राहील आपली शेती, वाडी, बंगला, मुलं, बाळ, संपत्ती, बँक बॅलन्स सगळं एका झोऱ्यामध्ये ठेवू आपण. तो झोरा, ती पिशवी, ती बॅग त्यांच्या भाषेत अशी सर्वसामान्य भाषा होती त्यांची. म्हणूनच वंदनीय महाराजांना आवडली असेल ना. आणि संपूर्ण महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेरही अगणित लाखो लोकांचा परिवार मोझरकर महाराजांचा होता. अशी वाणी होती की हजारो लोकांना ऐकू येत होती. का? कारण सोपे शब्द, साधे शब्द
सर्वांच्या हृदयात जाणारे असे शब्द होते. 2 झोरे तुमच्याजवळ राहणार आहे. एका झोऱ्यामध्ये तुमच्या राहील मुलं बाळ, तुमची संपत्ती, तुमचा पैसा, तुमची शेती. तो झोरा तुम्हाला इथंच ठेवा लागणार आहे. आणि दुसऱ्या झोऱ्यामध्ये तुम्ही या जन्मी केलेलं पुण्य जे आहे, जे तुम्ही सत्कर्म कराल, जे निष्काम कर्म कराल, जे चांगलं काम कराल, ते त्या झोऱ्यामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागतं. समजा तुम्ही कुणाचा विश्वासघात केला, ते तुमच्या झोऱ्यामध्ये पडेल. त्यामुळे तुम्ही चांगले काम करा. आणि असं ते सांगायचे. त्यांनीच याच्यामध्ये एक सांगितलेली आहे गोष्ट, अतिशय चांगली गोष्ट आहे, की मनुष्याला शरीर मिळाल्यानंतर, जन्म घेतल्यानंतर कर्म करावीच लागतात. परंतु ती कर्म कशी करायची याचं ज्वलंत उदाहरण दिलं, की चांगली करायला पाहिजे. आणि चांगले कर्म जर केले तरच या जन्मामधून आपल्याला मुक्ती आहे. नाहीतर आपल्याला पुन्हा केले कर्म भोगा आले, जे आपण जे कर्म करल काही वाईट, ते पुन्हा भोगायला आपल्याला यावंच लागतं. संत नथुबा मोझरकर यांनी अतिशय चांगला एक दृष्टांत दिलेला आहे, का आपण चांगले कर्म करायला पाहिजे, निष्काम कर्म का करायला पाहिजे, सत्कर्म का करायला पाहिजे. ज्वलंत उदाहरण, अतिशय सुंदर उदाहरण, साधं उदाहरण दिलेलं आहे. ते माझ्या स्मरणात सदैव राहील. मी कुठे गेलो तर त्यांचं नाव घेत असतो, ते सांगत असतो. त्यांनी सांगितलं की एका घरी एक सावकार होता, खूप मोठा. आणि तो सावकार जो आहे तो अतिशय श्रीमंत होता आणि खूप कंजूस होता. कंजूस असल्यामुळे तो कोणत्याही भिकाऱ्याला कधीच बिलागी द्यायचा नाही, कधीच धान्याचा कण देत नव्हता. उलट शिव्या देऊन हाकलून देत होता. त्याच्या मुलाचं लग्न झालं. त्याच्या घरी एक सुनबाई आली. ती सुनबाई थोडी पारमार्थिक होती, ईश्वराचं नामस्मरण करणार होती, संतांच्या सानिध्यात जाणारी होती, भागवत कथा कीर्तन प्रवचन यामध्ये जाऊन बसणारी होती. ती रोज बिचारी मस्त स्वयंपाक करायची. चपात्या मस्त लिहिल्या, त्यामध्ये चपाती लिहिलं म्हणजे पोळी, समजा घी लिहिलेलं आहे म्हणजे तूप वगैरे लावून त्यांना जेव घालायची. परंतु तिला वाटायचं की यांनी शिव्या द्यायला नको. या लोकांना, जे भिकारी येतात त्यांना काही ना काहीतरी द्यायला पाहिजे. परंतु काय करा, सासरी बुवा पडले, बोलता येत नव्हतं. एका दिवशी असेच गरम गरम पोळ्या देत असताना सहज विषय काढला. म्हणे मामाजी, म्हणे मागच्या जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं असेल म्हणे. काऊन बाई म्हणे, तुम्हाला पाहणं म्हणे गरम गरम तूप रोटी खायला भेटते म्हणे, लोकांना म्हणे उपास घडते म्हणे, तूप पाहायला मिळत नाही म्हणे, तेल सुद्धा मिळत नाही म्हणे, आणि तुम्हाला रोज तुपाच्या पोळ्या खायला भेटते म्हणे. हे म्हणे तुम्ही चांगले काम केले असेल मागच्या जन्मी. तो म्हणे हो बा केली असेल म्हणे. तू म्हणता ते खरंच असेल म्हणे. मग म्हणे मागच्या जन्मी तुम्ही चांगलं काम केले, सत्कर्म केले, निष्काम कर्म केलं. एखाद्याला आजारी पडला असेल त्याला दवाखान्यात जायला पैसे दिले असेल, एखाद्याचं लग्न जर जुळत नसेल पैशाभावी त्याला पैसे दिले असेल, कोणी उपाश असेल त्याला खाऊ घातलं असेल, कुठे पाणी पिण्याची व्यवस्था नसेल तिथे तुम्ही विहिरी खोदायला पैसे दिले असेल. असे काम केले असेल म्हणे, कर्म केले असेल, सत्कर्म केले असेल. कर्म करायची स्वतंत्रता, जीवा ती महान सत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणाची आहे, असं केलं असेल. त्यामुळे म्हणे तुम्हाला तूप रोटी खायला भेटते. हो बाई, बरोबर आहे बाई, हे बरोबर आहे म्हणे तू. मग म्हणे या जन्मी जर तुम्ही गरीबाला काही मदत नाही केली, भिकाऱ्याला काही धान्य नाही दिलं, पुढच्या जन्मी तुम्हाला तूप रोटी खायला भेटेल का? आणि मामाजी एवढं म्हणाली चालली गेली. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला ना. याला वाटलं हो वा, ही सुनबाई म्हणते ते खरं आहे, असू शकते. म्हणून त्यानं काय सांगितलं, तू जा बाई म्हणे, उद्यापासून भिकाऱ्याला नक्की देत जाईल म्हणे. आणि एक पिपा घेऊन गेला. जिथे खूप मोठं धनधान्य राहतं तिथे पिपा घेऊन गेला. बखार लिहिलेला त्यामध्ये शब्द, बखारीमध्ये गेला. आणि बखारी मधलं धान्य न घेता घुशीनं जे खराब केलेलं धान्य आहे, ज्यामध्ये 12 साडी अळ्या आहे, सोंडे आहे, असं एक पिपाभर जमा केलं धान्य आणि येऊन बसला उचलून. सकाळी भिकारी आला, त्याच्याजवळ 2-3 किलो ज्वारी होती गावात जमा केलेली, चांगली ज्वारी. याच्या घरासमोरून आला आणि जसं मागितलं तसे याने सांगितलं, थांब रे, जाऊ नको, मी देतो तुला. आणि त्यातल्या 2 पायऱ्या ज्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या. त्या भिकाऱ्याने ते पाहिलं, सोंडे दिसत होते, अळ्या दिसत होत्या, खराब झालेलं धान्य होतं. त्याला वाटलं माझं जे धान्य आहे हे खराब झालं. आणि वाकडं तिकडं तोंड केलं, शिव्या देऊ लागला.
तोपर्यंत सावकार येऊन बसला मस्त बैठकीत. सूनबाईला वाटलं धान्य देऊनही कस काय हा नाराज झाला, म्हणून ती तिथे गेली धावत. त्याला म्हणाल काय झालं, काय म्हणे म्हातारं म्हणे चांगलं धान्य होतं म्हणे पूर्ण खराब केलं. पहा म्हणे बाई आता मी हे कवा सोंडे काढू, कवा आळ्या काढू, कवा निसू म्हणे सर्व, केव्हा दळून आणून केव्हा जेवण करू. थांब म्हणे तू शांत बस. ती आतमध्ये गेली, तिनं मस्त तुपाच्या पोळ्या दिल्या, त्याला भाजी दिली खायला आणि सांगितलं हे घेऊन जा. काय झालं म्हणे, काल मी त्याला एक इंजेक्शन दिलं म्हणे, त्याच्यामुळे जरासा सुधारला. आता दुसरा डोस द्यायचा राहिला म्हणे, दुसरा डोस दिला की तू उद्यापासून नक्की म्हणे, पहा तुला मिळते म्हणे सर्व काही. इतकं सुंदर संत मोजरकर महाराजांच्या या एकनाथी भागवतामध्ये दृष्टांत खूप आहे अशा अनेक. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, तिनं तेच घेतले त्या वसरीमधले जे ठेवले होते ज्या सासरी बुवा आणि भिकाऱ्यांना द्यायसाठी, आणि त्याच्याच पोळ्या केल्या आणि त्या सासऱ्याला जेवायला दिल्या. दुसऱ्या दिवशी सासरी बुवांनी त्या हातामध्ये पाहिलं आणि लगेच पाहिल्याबरोबर शिव्या द्यायला लागली. तुला समजते का म्हणे सुनबाई, काय दिलं म्हणे मला. ती म्हणे सासरी बुवा माफ करा, मला चुकली म्हणे, मी पटकन दुसरं बनवून आणतो म्हणे. काऊन म्हणे, पण हे केलं काऊन तू सांग म्हणे. त्याच्यात काय म्हणे, मला असं वाटते म्हणे तुम्ही या जन्मी भिकाऱ्याला असंच अन्न देता म्हणे, सोंडे असलेलं, अळ्या असलेलं, घुशीच्या इथलं खराब सगळं धान्य देता म्हणे, ते बिचारे खात असतील म्हणे. पुढच्या जन्मी तुम्हाला जन्म मिळाला तर तुम्हाला असंच खायला भेटणार नाही का म्हणे, तुम्ही जे दिलं तेच तुम्हाला भेटणार आहे म्हणे. मग तुम्हाला हे खायला तकलीफ नको म्हणून या जन्मीपासून मी तुम्हाला सुरुवातीला देतो म्हणे की असं खाण्याची सवय करा. एकदम लाईट लागला ना त्याचा, जे जे करशील ते ते भरशील या वचनाला विसरू नको. एकदम लाईट लागला म्हणे, तू मै गुरु आहे म्हणे माय, आता मला समजलं म्हणे. आणि दुसऱ्या दिवशीपासून तो सावकार अतिशय चांगलं धान्य घेऊन बसला आणि गावामध्ये सांगायला लागलाय, कोणाला काही अडचण असली तर मला सांगा. हे आहे निष्काम कर्म. कोण कोणाचा गुरु बनते जीवनामध्ये काही सांगता येत नाही. जो जो आपल्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो ते सर्व आपले गुरु. इतकं सुंदर एकनाथी भागवतामध्ये संत मोजरकर महाराजांनी दृष्टांत दिलेले, खूप दृष्टांत दिलेले आहे. अतिशय सुंदर असं एकनाथी भागवत हे पुस्तक आहे. हे ज्याच्या ज्याच्या जवळ आहे, मी तर खुलेआम सांगतो सर्वांना की मी कीर्तनाचा योग आला आणि मोझरला गेलो, तिथे मला हे बैसकार कुटुंबाने दिलं. त्यानंतर मी हे 2-3दा वाचलं, मला मुखोद्गत झालं होतं आणि त्यामुळे मी प्रवचनाची हिंमत केली आणि कुठे प्रवचन करायला लागलो. आणि तेव्हापासून संत मोझरकर महाराजांचे उपकार अगणित माझ्यावर असं मानतो मी. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, कर्म कोणते निष्काम कर्म करायला पाहिजे. आपण कर्माचे प्रकार पाहिले, कोणते कोणते कर्म आहे पाहिले, त्यांचे 3 प्रकार पाहिले. त्याच्यानंतर निष्काम कर्म कशाला म्हणतात हे थोडक्यात पाहिलं, कारण वेळ अपुरा असतो. निष्काम कर्म करणं हा मनुष्याचा बाण असला पाहिजे आणि असे कर्म संतांना आणि देवाला अभिप्रेत आहे. आणि हे कर्म करायची स्वातंत्र्यता कोणामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. कोणी आपल्याला म्हणत नाही की असं काम कर तसं काम कर, आपल्याला पटते म्हणून आपण करतो. कोणावर नाव घालण्यात अर्थ नसते. मित्र म्हणतात म्हणून केलं, ते असं म्हणला म्हणून केलं, तसं काहीच नाही. आपल्यामध्ये जायने आपणच हे करायला पाहिजे. म्हणून कर्म करायची स्वतंत्रता ही जीवा हाती महान सत्ता, आपल्या दैवाचा, आपल्या भाग्याचा विधाता आपणच आहे. आपण पाहतो जगी जेवढे पूज्यपुरुष झाले स्वतः ते बनले, त्यांना कोणी बनवलं असेल नसेल हा भाग वेगळा, परंतु त्यांनी कर्म तसे केले. म्हणून स्वेच्छा कर्म जे आहे हे करायला पाहिजे. आणि महाराजांनी इथे जीव शब्द यासाठी दिलेला आहे की मनुष्य हा शिव आहे, परंतु इंद्रियाच्या आहारी जाऊन या भोगामध्ये लीन झालेला आहे, म्हणून स्वतःला जीव समजतो. आणि यामधून सुटका झाल्यानंतरच 6:01 झालेला आहे, माझी वेळ तशी संपत आलेली आहे. तरी संत मोझरकर महाराज या विचार मंचातर्फे संत मोझरकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पहिला दिवस या पामराला मिळाला. संत कोपेने किंवा बैसकार कुटुंबियांची मानवी तेवढे उपकार कमीच आहे, त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि इथेच माझी ही जी प्रवचन रूपी सेवा आहे ही संपली असे जाहीर करतो. विठ्ठल 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 म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थितो. माझा आवाज सत्य नव्हे तो, या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंत. केलेली सेवा जी आहे संत मोझरकर महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि पुन्हा कधी भविष्यात असा योग आला तर मला त्यांनी नक्कीच संधी द्यावी ही पुन्हा एकदा अपेक्षा बाळगतो.
सर्वांचे जाहीर आभार. धन्यवाद. जय गुरु.